शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। सावेडी उपनगरातील बहुचर्चित मॉडेल रोडची किरण काळे यांनी लाईव्ह पोलखोल केली। प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्ताबाग चौक ते भिस्ताबाग महल हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे। अवघ्या 1.5-2 वर्षापूर्वी 4 कोटी खर्च करून हा मॉडेल रस्ता म्हणून विकसित केला जात असल्याचा दावा करत रस्ता केला गेला होता। मात्र जनतेच्या पैशावर डल्ला मारला गेला असून मॉडेल रस्ता गायब झाला आहे। निकृष्ट कामामुळे जागोजागी खड्डे पडले असल्याचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाईव्ह पोलखोल केली आहे। यावेळी त्यांनी मनपा प्रशासन, सत्ताधारी यांवर अनेक गंभीर आरोप केले आहे। शहराच्या लोकप्रतिनिधींकडून विश्वास जुना, आम्हीच पुन्हा असे म्हणत शहरभर पोस्टरबाजी करत सुरू असणाऱ्या जुन्या विश्वासाच्या दाव्याची शहर काँग्रेसकडून किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पोलखोल करणारा सप्ताह महात्मा गांधी जयंतीनिमित्त राबवला जात आहे। त्याच्या पहिल्याच दिवशी काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरत या मॉडेल रस्त्याची पोलखोल केली। केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून 1,70,00,000 रुपयांचे कर्ज काढले होते। ते कर्ज परत न भरता त्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। सविता भानुदास कोतकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे। त्यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून 6 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्वच्छता ही सेवा अभियानाच्या अखेरच्या दिवशी प्लॉगीथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी नागरिकांनी कचरा उचलून तो घंटागाडीत टाकला। भिस्ताबाग चौक येथे हा उपक्रम राबवण्यात आला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका व सर्व नगरकरांतर्फे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। गेली 15 दिवस शहरात अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची जागृती करण्यात आली। नागरिकांनी, संघटना, शाळांच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहभागामुळे हे अभियान यशस्वी झाले असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला नगर शहर व परिसरात जोरदार पावसाने पुन्हा सलामी दिली आहे। त्यामुळे बहुतांश भागात पाणी साचले होते। नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पावसाने जोरदार सलामी दिल्याने तसेच ऑक्टोबरमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने यंदाच्या नवरात्रोत्सवात एक घट पावसाचाही बरसतो की काय अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मुलगी जगली वाचली तरच जग तरणार आहे। मुलगी आहे म्हणूनच आपले भविष्य उज्ज्वल होणार आहे असे प्रतिपादन स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया यांनी केले। सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात मुली गोडुल्यांचे स्वागत सन्मान झबलं टोपडं देऊन तर त्यांच्या मातांना सन्मान पौष्टिक पदार्थांचे पाकिट व सन्मानपत्र देऊन करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडुली आली घरा तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात लेकींचा व आईंचा अत्यंत भावस्पर्श स्वागत व सन्मान करण्यात आला। त्यावेळी डॉक्टर सुधा कांकरिया या बोलत होत्या। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।